नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू राघवला गाडीमध्ये बसवते आणि त्याच्या जखमेवर ओढणी बांधते. ती राघवला सांगत असते की प्लीज तुम्ही डोळे बंद करू नका, तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. आणि त्यानंतर ती स्वतः गाडी चालवण्यासाठी बसते. मात्र तिला गाडी सुरू होत नाही, त्यामुळे तिला काय करावं ते सुचत नाही. तर विनूसुद्धा खूप घाबरलेला असतो. तो सिंधूला विचारतो की डॉक्टर काकू, आता आपण काय करायचं? त्यावरती सिंधू सांगते की बाळा तू इथेच थांब, मी बाहेरून काहीतरी मदत मिळते का ते बघते. त्यानंतर ती गाडीमधून खाली उतरते. मात्र राघवची अवस्था बघून ती सुद्धा खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे सावी आणि मंगूसुद्धा सिंधूची आणि राघवची वाट बघत असतात आणि सिंधूचा फोन लागत नसल्याने ते दोघेही काळजीत पडतात. त्यानंतर सावी मंगूला विचारते की आपण जंगलाच्या दिशेने जायचं का? मात्र मंगू नकार देत म्हणतो, या क्षणी मी तुला घेऊन बाहेर जाऊ शकत नाही आणि तुला एकटीला घरात ठेवू शकत नाही. आणि त्यानंतर सावी गणपती बाप्पापुढे राघवसाठी आणि सिंधूसाठी प्रार्थना करते. तर मंगूसुद्धा मनाशी म्हणत असतो की बघ बाप्पा, ती अशी अवस्था झाली आहे. सावी ज्याच्यासाठी प्रार्थना करते तिचे बाबा आहेत, ते तिला माहीतसुद्धा नाही. मात्र नकळतपणे ती त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. तिची प्रार्थना ऐक आणि त्यांना सुखरूप घेऊन ये. त्यानंतर राघव सिंधूसाठी देवाकडे प्रार्थना करतो. तर दुसरीकडे सिंधूला एक रिक्षा येताना दिसते, त्यामुळे ती लगेच त्या रिक्षावाल्याला थांबवते. तो माणूस सिंधूला ओळखत असतो. तो पटकन विचारतो की डॉक्टर ताई काय झालं? त्यावरती सिंधू सांगते की प्लीज यांना घेऊन माझ्या घरी चला ना, गोळी लागली आहे. ते ऐकून मात्र रिक्षावाला खूपच घाबरतो. तो म्हणतो मला माफ करा, पण मला या सगळ्यामध्ये घेऊ नका, पोलीस मला खूप मारतील. मात्र सिंधू त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. तर रिक्षावाला म्हणतो की डॉक्टर ताई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या रिक्षाची चावी घ्या आणि तुम्ही स्वतः रिक्षा चालवत घरी घेऊन जा, पण प्लीज मला यामध्ये पाडू नका. आणि त्यानंतर तो तेथून पळून जातो. त्यामुळे सिंधूला काय करावं ते सुचत नाही. मात्र दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे ती नाईलाजाने राघवला गाडीतून खाली उतरवते, त्या रिक्षामध्ये बसवते. त्यानंतर सिंधू रिक्षा चालू करते. पहिल्यांदा रिक्षा बंद पडते, मात्र सिंधू न घाबरता पुन्हा रिक्षा चालू करते. मग राघव आणि विनूला घेऊन घरी जाते. तर दुसरीकडे राणी राघवला कॉल करण्याचा प्रयत्न करते, मात्र राघव कॉल रिसीव्ह करत नाही. त्यामुळे ती काळजीत पडते. तर रेश्मा मध्येच म्हणते की मागच्या वेळी राघव भाऊनी जे गावी गेले होते तेव्हा काय घडलं होतं आठवते ना तुम्हाला? आणि त्यावेळी त्या सगळ्यांना राघव आणि सिंधूच्या लग्नाचा प्रसंग आठवतो. तर रेश्मा म्हणते यावेळी सुद्धा असं काही घडलं तर? आणि ते ऐकून राणी खूप चिडते. ती म्हणते की रेश्मा गप्प बस, असं काही होणार नाही, माझा राघववर पूर्ण विश्वास आहे. तर दुसरीकडे सिंधू तिच्या घराजवळ येते आणि राघवला रिक्षामधून खाली उतरवते आणि मंगेशला आवाज देते आणि बाहेर बोलावून घेते. राघवची अवस्था बघून मंगेशला धक्का बसतो. तो सिंधूला काय झालं आहे ते विचारतो. त्यावरती सिंधू सांगते की यांना गोळी लागली आहे, त्यामुळे आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल. आणि ती आता मंगूला ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य आणायला सांगते. त्यामुळे मंगू आधी राघवला घरात घेऊन जातो आणि त्यानंतर लगेच ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी जातो. तर दुसरीकडे राणी रेश्माला सांगत असते की माझा राघववर पूर्ण विश्वास आहे. मात्र रेश्मा म्हणते की राघव भाऊजी तुमच्यासोबत लग्न फक्त विनूसाठी करत आहेत, हे तुम्ही विसरू नका. त्यांनी कोणत्याही बाईसोबत लग्न केलं असतं, जर त्यांच्याकडे ऑप्शन असता तर त्यांनी सावीच्या आईसोबत देखील लग्न केलं असतं. त्यांचं ते तुमच्यावर प्रेम नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि रेश्माचं बोलणं ऐकून राघव आता ती रागातच तिच्याकडे बघते. तर राजश्री रेश्माला म्हणते की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की सतत राघवच्या भूतकाळाबद्दल बोलत जाऊ नका. पूर्वी काय घडलं होतं हे आता आपल्याला माहिती आहे ना. राघवची अवस्था आपण सगळ्यांनी बघितली होती ना. मग तरीही तुम्ही सतत तेच का बोलता? आता राघव त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे ना, मग त्याला पुढे जाऊ द्या, त्याचे पाय खेचू नका. आणि राजश्रीचे हे बोलणं ऐकून रेश्मा गप्प बसते. तर रुक्मिणीसुद्धा तिला सांगते की यापुढे घरात तू काहीच बोलत जाऊ नको. आणि त्यामुळे रेश्मा चिडते. मात्र रुक्मिणी पुढे या घरात तू काहीच बोलत जाऊ नको आणि त्यामुळे रेश्मा चिडते. मात्र रुक्मिणी पुढे ती काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे ऑपरेशनसाठी लागणारं सगळं साहित्य मंगेशनं आणलेलं असतं आणि मग त्यानंतर सिंधू ऑपरेशनची सगळी तयारी करते. मात्र त्याच वेळेला आता खोलीमध्ये येतो आणि सिंधूला विचारतो की डॉक्टर काकू, माझ्या बाबांना काही होणार तर नाही ना? त्यावर तर सिंधू त्याला समजावते की बाळा तू काळजी करू नको, बाबांना काही होणार नाही. मग ती सावीला सांगते की विनूला बाहेर घेऊन जा आणि त्याच्या सोबत थोडं थांब, त्याला एकट्याला सोडू नको. आणि त्यानंतर सावी विनूला बाहेर घेऊन जाते. तर दुसरीकडे मंगू सिंधूला विचारत असतो की गोळीची पोझिशन आपल्याला कशी कळेल, कारण आपल्याला एकतर एक्सरेसुद्धा माहिती नाही, ऑपरेशन कसं करायचं. त्यावरती सिंधू म्हणते की आपल्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही, ऑपरेशन तर करावंच लागेल. आणि त्यानंतर ती ऑपरेशनला सुरुवात करणार. मात्र तिचा हात थरथर कापत असतो.
मात्र मंगेश तिला समजावतो आणि मग त्यामुळे सिंधू सगळी हिंमत एकवटून ऑपरेशनला सुरुवात करते. तर दुसरीकडे राणी पुन्हा राघव आणि विनूला कॉल करत असते, मात्र त्या दोघांचाही कॉल लागत नाही. त्यामुळे ती काळजीत पडते. म्हणते, मला सतत असं वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे. मात्र राजश्री तिला धीर देत म्हणते, राणी असा विचार नको करू, काही वाईट घडणार नाही. तर दुसरीकडे सिंधू राघव ऑपरेशन करत असते, तर विनू खूप रडत असतो. त्यामुळे सावी त्याला समजवते. तर विनू तिला सांगतो की या जगात माझं बाबांशिवाय दुसरं कोणी नाही. मी अनाथ आहे. अनाथ आश्रमामधून मला बाबांनी घेऊन आले आहेत. त्यावेळी माझे बाबा तिथे आले होते. त्यांनी मला सांगितलं की माझं हरवलेलं बाळ तूच आहेस. मीच तुझा खरा बाबा आहे. त्यावरती सावी म्हणते की विनू, तू काही काळजी करू नको. पोलीस काकांना काही होणार नाही. त्यांना देव बरं करेल. दुसरीकडे राघवच्या पोटात लागलेली गोळी सिंधू बाहेर काढते. मग त्यानंतर जखमेवर ड्रेसिंग करते. तर दुसरीकडे राघवचा फोन लागत नाही म्हणून राणी आता मीनूला कॉल करते आणि मधू काकू का कॉल करत आहेत हे तो बघतो. तर विनू खूप घाबरतो. तर सावी सांगते की तिकडे सर्व ठीक आहे असल्याचं सांग, नाहीतर त्या उगाच काळजी करत बसतील. तुझे बाबा शुद्धीवर आले की त्यांच्याशी बोलतील. त्यावरती विनूसुद्धा हो म्हणतो आणि मग तो राणीला सांगतो, सगळं काही ठीक आहे. डॉक्टर काकू माझ्यावर उपचार करत होत्या, त्यामुळे तुमचा कॉल रिसीव्ह करू शकलो नाही. आणि त्यावर राणी ठीक आहे असं म्हणते. राघव कुठे आहे म्हणते. तर विनू सांगतो की बाबा एका कामानिमित्त जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत. आणि मग तो कॉल कट करतो. त्यामुळे राणी काळजीत पडते. तर रुक्मिणी आणि राजश्रीला सांगत असते की सगळं काही ठीक होईल, काळजी करू नका. तर दुसरीकडे सिंधू राघवला सलाईन लावते आणि त्यानंतर ती राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. मात्र तिला राघवचं बोलणं आठवतं. त्यामुळे ती बाहेर निघून जाते. त्यानंतर ती सावीला आणि विनूला जेवण वाढते. त्याचवेळी मंगू तेथे येतो. सिंधूला बाजूला बोलवून घेतो आणि विचारतो, राघव रत्नपारखी शुद्धीवर आले का? त्यानंतर सावीबद्दल तिला सांगणार आहेस की नाही? मात्र सिंधू म्हणते की नाही, मला नाही असं वाटत की त्यांना जाणून घेण्याची गरज आहे. त्यावरती मंगू तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र सिंधू या गोष्टीसाठी तयार होत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा राघव शुद्धीवर येतो तेव्हा तो समोर सिंधूला बघतो आणि मग लगेच बॅग घेऊन जाण्यासाठी निघतो. तर आता विनू थांबवत म्हणतो की बाबा, डॉक्टर काकूंनीच तुमचा जीव वाचवला आहे. त्यामुळे राघव आता तिचे आभार मानतो आणि म्हणतो, तुमचे जे काही बिल झालं असेल ते पाठवून द्या, मी तुमचे पैसे पाठवतो. त्यावर सिंधू म्हणते की माझ्या पप्पांचे स्वप्न करण्यासाठी मी लोकांची मदत करण्यासाठी डॉक्टर झाले आहे. त्यामुळे तुमच्या पैशांचा माज तुमच्याजवळच ठेवा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.